मित्रांनो, MPSC मध्ये हमखासपणे विचारला जाणारा हा प्रकार आहे, जसा हा प्रश्न एसओ मुख्य 2019 मध्ये विचारलेला होता. प्रश्न काय आहे? वर्गातील 40% विद्यार्थ्यांनी गणितासाठी, किती टक्के? 40% विद्यार्थ्यांनी गणितासाठी. झालं. 70% विद्यार्थ्यांनी भूगोलामध्ये आणि 15% विद्यार्थी असे आहेत ज्यांनी गणित व भूगोल या दोन्हींसाठी नावं नोंदवलेली आहेत. किती? 15%. झालं. आणि विचारलेलं काय आहे आता? दोन्ही विषयांपैकी एकही विषयासाठी नाव न नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? काय करणार? आपण सोडवलेलं आहे. काय केलं पाहिजे? गणित आणि भूगोल अगोदर या दोन्ही संख्यांची बेरीज करणार. गणितामध्ये किती? 40 विद्यार्थ्यांनी नाव नोंदवलेले आहेत, भूगोलामध्ये 70 विद्यार्थ्यांनी. झालं. 15% असे विद्यार्थी आहेत ज्यांचे नावं दोन्ही विषयांमध्ये आहेत, म्हणजे ते डबल आहेत. हे क्लिअर आहे. म्हणून या दोघांची बेरीज वजा दोन्ही विषयातील एकूण संख्येची बेरीज. 40 आणि 70 110, 110तनं 15 गेले म्हणजे 95. 95% विद्यार्थ्यांनी नावं नोंदवलेले आहेत. मग 100%मधून जर 95% नाव नोंदवलेलं असेल तर नाव न नोंदवलेले विद्यार्थी किती असणार? ते 5%. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार.